हाय फ्रेंड्स, मुक्ताल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 19 मे 2025 रोजी GMC कोल्हापूरचा पेपर झालेला आहे। तर त्या पेपरचं ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मग त्यामध्ये मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता, GK सर्व विषयांचं ॲनालिसिस या एकाच व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। आणि ज्या विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न पाठवलेले आहेत त्या विद्यार्थ्याचा मी मनापासून आभारी आहे। तुम्ही सुद्धा पेपर झाल्यानंतर मला व्हॉट्सअप नंबरवर किंवा टेलिग्रामला असे प्रश्न पाठवू शकता जेणेकरून मला त्यावर ॲनालिसिस करता येईल। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरती बोर्ड RRB सामान्य अध्ययन प्रश्नसंच 10,200 पेक्षा जास्त आणि तसंच रेल्वे भरती बोर्ड प्रश्नपत्रिका संच ही 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत। आणि स्क्रीनवर जे खाली 2 मोबाईल नंबर दिसत आहेत त्यावर मेसेज करा, माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंटमध्ये घरपोच ही दोन्ही पुस्तकं मिळून जातील। तर या ठिकाणी पहा, कोल्हापूर GMC क्वेश्चन। तर मराठी व्याकरणामध्ये प्यारा जंबल। आता मराठी व्याकरणामध्ये प्यारा जंबल म्हणजे काय माहिती आहे का? तर एक चार वाक्य दिला जातात, 4 ते 5 वाक्ये, आणि त्या वाक्यांचा योग्य असा क्रम लावायचा असतो, ते मराठी प्यारा जंबल। त्याच्यानंतर चुकीची वाक्यरचना नीट करा, म्हणजे एखादी वाक्यरचना चुकीची दिलेली असते तर त्याच्यामध्ये काय चुकले ते दुरुस्त करून योग्य अशी वाक्यरचना करायची असते। त्याच्यानंतर समानार्थी शब्दावर प्रश्न विचारले होते, विरुद्धार्थी शब्दसुद्धा त्यांनी विचारले होते, उतारा विचारलेला होता, गाळलेल्या जागी योग्य शब्दरचना करा। म्हणजे IBPS मध्ये मराठीचा जो नेहमीचा पॅटर्न असतो मराठी व्याकरणाचा, त्या पॅटर्ननुसारच हे प्रश्न आले। आणि असे प्रश्न मी IBPS पॅटर्न मराठी ग्रामरचे जे व्हिडिओ घेतले 2 त्यामध्ये घेतलेले सेम अशाच पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहेत। डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा झालेला असेल। त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरमध्ये काय आलं होतं ते पहा। तर इंग्लिश ग्रामरमध्ये प्यारा जंबल म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 4 ते 5 वाक्ये दिलेले असतात आणि त्यांचा योग्य क्रम लावायचा असतो। पॅसेज दिलेला असतो, त्या पॅसेज सोपा होता बरं का, पॅसेज एकदम सोपा होता। त्याच्यानंतर सेम मिनिंग वर्ड म्हणजे शब्द दिलेला आहे आणि त्याचा अर्थाचा दुसरा शब्द सांगायचा, म्हणजे सिनॉनिमस होतं एक प्रकारे। त्याच्यानंतर सिनॉनिम्सवर प्रश्न होते, अँटोनिम्सवर होते, वाक्यरचना चुकीची केली होती सेम, म्हणजे मराठीमध्ये जसं त्यांनी एक वाक्य चुकीचं दिलं होतं तर त्यामध्ये दुरुस्त करून सांगायचं होतं। त्याच्यानंतर 3 शब्द असं काहीतरी त्यांनी दिलेलं आहे, 3 शब्द जागा बदलवली होती, 3 नीट करा। हे असे सगळे प्रश्न आपण मी जे आता लाईव्ह लेक्चरमध्ये घेत आहे ना IBPS पॅटर्न इंग्लिश ग्रामर, त्यामध्ये घेत आहे पहा, असेच प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत। त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरा, त्याच्यामध्ये आर्टिकल त्यांनी विचारलेलं होतं। आता रिकाम्या जागामध्ये आर्टिकल विचारतात, प्रिपोजिशन्स विचारतात, टेन्स विचारतात, हे 3 टॉपिक खूप महत्त्वाचे असतात रिकाम्या जागांसाठी। चला त्याच्यापुढे जे माझे लाईव्ह लेक्चर अटेंड करत आहेत ना त्यांना हे सोपं गेलं असेल। त्याच्यानंतरचं आहे GS मध्ये जास्त करून करंट अफेअर्सवर त्यांनी प्रश्न विचारले होते। ऑलरेडी मी सांगितलं होतं की IBPS करंट अफेअर्सवरच सर्वात जास्त प्रश्न विचारतं। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? तर त्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद यांना मिळालेला आहे, APJ अब्दुल कलाम यांनाही मिळालेला आहे, सर्वपल्ली राधाकृष्णन यांनाही मिळालेलं आहे। अशी 4 नावं होती असं त्यांनी सांगितलं आणि उत्तर सर्व बरोबर होते असं होतं। त्याच्यानंतरचा प्रश्न होता, धोम धरण कोणत्या नदीवर आहे? आणि लॉन टेनिस खेळाडूचं नाव त्यांनी विचारलेलं होतं। गणितामध्ये मॅथ्स बुद्धिमत्ता सरळ रूप द्या, म्हणजे आपले जे पदावली असतं की नाही, मी नेहमी सांगतो पहा की IBPS मार्फत जर परीक्षा घेतली जाणार असेल तर पदावलीवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात। त्याच्यानंतर भागीदारीवर एक प्रश्न विचारला होता, टक्केवारीवर एक प्रश्न होता, खोकेवर 2 प्रश्न होते, नाव व प्रवाहावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला होता। तर अशा पद्धतीनं आजचा पेपरचं स्वरूप होतं। तुमचाही पेपर झाल्यानंतर मला 8806068618 या माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर प्रश्न पाठवा जेणेकरून मला ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवता येईल। जर तुम्हाला मुद्रांक विभाग ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।